गो लाईव्ह केलं. नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर. आता आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता मी आहे सध्या उल्हासनगरमध्ये. महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे आणि आता आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार प्रशांतजी धांडे साहेब. त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. स्वागत, धन्यवाद. तर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती. मी प्रशांत किसनराव धांडे. मी पहिले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 2007 ते 2012 पर्यंत नगरसेवक होऊन गेलेलो आहे. त्यानंतर ज्यानंतर ह्या सगळा घडामोड झाला, शिंदे गट बाहेर पडले, त्यानंतर उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये काम केलं त्याला प्रभावी होऊन मी उद्धव साहेबांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केला. आणि आता जे काय तुम्ही पक्ष प्रवेश केलाय तर आज तुम्हाला वाटतं का याचा काही परिणाम तुमच्या वोटिंगवर? नक्की नक्की नक्की. इथे बघा, शिवसेनाचे जसे 2 भाग झाल्यानंतर बराच इथं मतदार जो आहे तो उभाटाला उद्धव साहेबांना, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्याला मानणारा वर्ग आहे. आता पक्ष जो आहे धनुष्यबाण बाळासाहेबांचे नाव हे चोरले गेलेले आहे. त्यामुळे लोक एवढे नादान नाही आहे. लोकांना माहित आहे की असली शिवसेना कोणती, नकली शिवसेना कोणती. त्यामुळे उभाटाला इथे वाव आहे आणि उभाटाला मानणारा. आता मी ज्यावेळेस प्रचाराला होतो त्या प्रचाराला अक्षरशः अंगाला काटा आलेला माझ्या. एक महिला तर बोलली, अहो आम्ही कापलं तरी गद्दाराला वोट करणार नाही. आमच्या समोर दगड दिला, उद्धव साहेबांनी सिंदूर लावला तर आम्ही त्याला मतदान करू, पण मिंदे सरकारला मतदान नाही करणार. म्हणजे अशा पद्धतीचे लोकांची विचारसरणी झालेली आहे. आणि मला सांगा सर, जेव्हा तुम्ही नगरसेवक होते, माजी नगरसेवक, तेव्हा तुम्ही प्रभागामध्ये पूर्ण काम केले. त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या पुढचा जो उमेदवार आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीच काम ठेवलं नाही. पण आता तुम्ही निवडून आल्यानंतर कशा प्रकारे अजून प्रभागाचा विकास करणार? हे बघा, 2007 ते 2012 पर्यंत मी ज्यावेळेस नगरसेवक होतो, 2007 पूर्वी इथे पाण्याची एवढी बिकट परिस्थिती होती की अक्षरशः लोकांना टँकरनी पाणी भरावं लागायचं आणि काही भागामध्ये टँकरला टॅप लावून ठेवलेला म्हणजे नळाला, आणि त्याच्यामध्ये टँकरचा पाईप ठेवल्यानंतर मग ते पाणी जायचं. मग मी जसं 2007ला मला लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर मी विदिन 2 महिन्याच्या आतमध्ये मी टँकर मुक्त केलं आणि लोकांना वेळेवर म्हणजे सकाळचं पाणी म्हणजे 9ला म्हणजे 9चा काटा 1 मिनिट पण असं व्हायचं नाही, पण पाणी यायचं. म्हणजे एवढी सुविधा. आणि त्यानंतर आमच्याकडे सिमेंट कॉन्क्रीट रोड काय असतं हे लोकांनी बघितलं नव्हतं आणि मी सिमेंट कॉन्क्रीट रोड हे लोकांना दाखवलंय ते काय असतं. त्यानंतर तेच नाही तर नाली गटार हे तर नगरसेवकांचे कामं असतातच, पण वार्डामध्ये सुख दुःख हे जे असतात त्या व्यतिरिक्त लोकांच्या दुःखात जाणे, सुखात जाणे आणि लोकांना धावपळी करणे, लोकांसाठी बरेच योजना राबवणे. त्यानंतर मग बुद्ध विहार असेल त्याच्या समाजासाठी समाज मंदिर बांधणे आणि आमचे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभी करणे, अशा पद्धतीचे विविध कामं आम्ही केलेले आहे. त्यानंतर 2012 नंतर एवढं कामं करून देखील ज्यावेळेस पॅनल पद्धत आली तर पॅनल पद्धत मध्ये माझा निवड 34 मतांनी माझा पराभव झाला आणि त्या पराभवामध्ये त्यामध्ये त्यानंतर जे नगरसेवक आले, मग 2017ची जी निवडणूक झाली ते 2017 ते 2000 आतापर्यंत 26 पर्यंत जे मी पाणी लोकांना दिलं होतं सकाळचं, त्यानंतर आजपर्यंत लोकांना पाणी वेळेवर भेटत नाही. 12, 1, 2, 2:30 वाजेपर्यंत लोकांना आमच्या आया बहिणींना जागं राहावं लागतं आणि आमचे जे आया बहिणी आहेत त्यांना सकाळी ते मायमाऊली आहेत तेच पाणी भरणार आहेत. 12-1ला पाणी सोडल्यानंतर 1 तास तर लोकांना पाणी, मग कपडे धुणे हे करणे, परत ते भरणे, तर निदान त्यांना झोपायला 2 ते 2:30 वाजतात आणि परत सकाळी त्यांना उठायला वेळ लागतो. सकाळी लवकर उठावं लागतं. त्यांच्या लेकरांचे म्हणजे शाळेला जाण्याचं असतं, नवरा बाहेर असतो त्याला सकाळीच कामावर जावं लागतं. तर मग अशा पद्धतीमध्ये झोप नाही झाल्यामुळे त्यांना आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या आई बहिणीला डायबिटीज झालेला आहे, बीपीचा त्रास झालेला आहे. बरेच महिलांना बीपीच्या त्रासामध्ये काहीतरी महिला आमच्या अटकने गेलेल्या आहेत. हे नगरसेवक निष्क्रिय आहे, म्हणजे बिना कामं केलेले आहेत. आणि अजून देखील जर लोकांना ते आता म्हणजे भाजप आहे, मिंदे गट आहे, या लोकांनी अक्षरशः पैशाचा धुमाकूळ केलेला आहे, तरी देखील आमच्या प्रभागातल्या महिला आणि आमच्या प्रभागातले सुज्ञ नागरिक आमच्यासाठी ठाम आहे, उभाटासाठी ठाम आहे.
आता दादा तुम्ही जसा उल्लेख केला की पैशांचा, तर तुम्हाला वाटतं का मतदार राजा कुठे विकला जाणार आहे? हे बघा, आता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाहीये. मतदार आहे ते. आता मतदाराला तर पैशाचं आमिष दाखवलं. आता तुम्ही जर रॅली बघितली, अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. 500, 1000, 500, 1000 कार्यकर्ते तिथे, निष्ठावान कार्यकर्त्याची तिथे गिनती नव्हती. संपूर्ण म्हणजे आला आता तो ट्रेंडच झाला असं म्हणायचं. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला महिला पाहिजे असेल तर महिलांना काहीतरी द्या, त्यांचं खाणं पिणं करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रॅलीमध्ये फिरवा आणि अशा पद्धतीचे कामं चालू आहे. एक गमतीशीर प्रश्न घेतो आता, फक्त महिलांनाच का? कारण पुरुषांचं यामध्ये काय काय चुकतं का? पुरुषांना का असं डावललं जातं या रॅलीमध्ये? रॅलीमध्ये बघा कार्यकर्ते दिसतात, पण पुरुषांना महिलाच म्हणजे त्या ठिकाणी मला वाटतं सगळ्यात जास्त आहे. कारण की महिलांचं कसं झालेलं आहे की महिलांना बिचारायला रोजगार नाही, घरी बसतात. काही महिला आमच्या इकडच्या अशा आहेत, ते घरी बसतात. ते आपले बिचारे म्हणजे काय म्हणतात त्याला, मॅक्स वगैरे धुणं भांड्याचे कामं करतात. मग एका दिवसाला जर 500 रुपये भेटत असेल तर 10 दिवसाचे बघा किती झाले. मग त्यांना बोलून काय फायदा? मग हे लावली कोणी सवय? हे जी सवय लावलेली आहे, हे खासदार याच्या पहिले साहेब मी सांगतो 2007ची निवडणूक लढली, माझ्यासाठी महिला अक्षरशः तुटून पडल्या होत्या. 1 रुपया अपेक्षा नव्हता, मी कधी कोणाला दिलं नाही. रोज मी म्हणतो अवघ्या मी 2-2.5 लाखामध्ये निवडून आलो. ते पण कसे माहितीये का, 2-2.5 लाख म्हणजे कसं, चहा पाणी झाला, बॅनर आहे, पोस्टर आहेत, तुमचे पॉम्पलेट्स आहेत, झेंडे आहेत, हे हाच खर्च. आज तुम्ही तो खर्च, पहिले जो खर्च होता 1-1.25 लाखाचा, आज तुम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाने तुम्हाला नेमून दिले 9 लाख, पण करोडोनी खर्च होऊन आलाय. आज प्रत्येक मतदान विकत घेतलेलं 3-3 हजाराचा रेट चालू आहे. आता बघा मी आता पाठीमागं राऊंड मारून आलोय, 3,000चा रेट चालू आहे एका मतदानाला. आता काय करणार लोक सांगा ना. आणि जसं की आता कालच आपण एक बातमी बघितली की सुभाष टेकडी या परिसरामध्ये रोख कॅश पकडले गेले, त्याबद्दल काय सांगा? ते आम्हीच पकडून दिले. ते अक्षरशः म्हणजे ती पहिले म्हणजे जिथून ती रोख निघाली होती तिथूनच आमचे कार्यकर्ते त्याच्या पाठलागावर होते आणि आम्हाला माहित होतं 2 दिवसामध्ये. आता निवडणूक मधला तर हा सगळा खेळ होतोय आम्हालाही माहित आहे. आता जसं आम्हाला माहित होतं की भाजप हे पैसे वाटणार आहे, हे तर सगळ्यांना जग जाहीर आहे. आणि आमच्या त्या कानावर आले 1-1 कोटी आलेले आहेत. ही जी कॅश आम्ही पकडून दिली ही 50 लाख होती. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आरूच्या हातामध्ये पोलीस डिपार्टमेंटने ती कॅश हे केली, ज्यावेळेस मोजली तर त्याच्यामध्ये मला वाटतं जवळपास 35,000 कमी होते. म्हणजे प्रत्येक बंडलमध्ये 2-5 नोटा कमीच होत्या. म्हणजे अशा पद्धतीचा तो खेळ चाललेला आहे. तर दादा मला सांगा, तुमच्या वार्डातल्या तुमचं जे मतदार राजा त्याला काय आव्हान? माझ्या मतदार राजांना आव्हान आहे, बघा पैसे देऊन मत विकत घेणे संविधानाला विकल्यासारखे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना एक मत दिलेलं आहे. मग तो राजा असो या कोणी अंबानी असो या कोणी असो या पंतप्रधान असो, एक मत हे सगळ्यांना आहे आणि ते मत म्हणजे अमूल्य मत आहे. आणि मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग हो. हे पैसे बघा, पैसे तुम्ही घेणार, आज तुम्हाला 500-1000 रुपये भेटणार, त्याची व्हॅल्यू बघा किती होते 5 वर्षानंतर. हेच मतदार हे तुम्हाला 5 वर्ष तोंड नाही दाखवणार. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे समस्या घेऊन जाणार तर त्यावेळेस हेच मतदार, हेच उमेदवार तुम्हाला म्हणतील. आपण जर हक्काने मागायला गेलो, हो साहेब आमची नाली खराब आहे, आम्हाला पाणी येत नाही, तर तुम्ही त्यांच्याकडे डोळे वर करून बोलू नाही शकत. आणि तेच तुम्हाला उत्तर देतील, बाई जास्त बोलू नको, माझ्याकडसाठी तू फुकट काम नाही केलं, तुला पैसे दिले. तर मतदाराला आव्हान आहे की हे सगळं ऐकण्याच्या, जर तुम्हाला हे ऐकायचं असेल तर निस्वार्थीपणे तुम्ही मतदान करा. पैशाला बळी पडू नका. हे पैसे आज आहे, तुम्हाला 500-1000 हे किती दिवस पुरणार आहे, तुम्ही याचा विचार करा. आणि प्रामाणिकपणे जे खरोखरच तुमच्यासाठी झटतात त्यांना मतदान करा आणि त्यांच्याकडून कामं करून घ्या. हक्कानी जा आणि हक्कानी कामं करून जा, रुबाबात जा. कारण की तुम्ही तुमचं मत हे संविधानाला दिलेलं आहे, कोणत्या पैशाला दिलेलं नाही आहे. अशा पद्धतीचं तुम्ही वोट करा आणि स्वाभिमानाने वोट करा. आपल्यासोबत शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार प्रशांतजी धांडे आपल्यासोबत होते. आता आपण त्यांचा मोठा मुलगा त्यांच्याशी आदित्य धांडे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दादा काय सांगाल, काय भावना, काय वाटतंय तुम्ही जे एवढं सगळं चालू आहे आजचं, तर तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे तुमची तयारी चालू? तयारी तर नक्कीच चांगली सुरू आहे. पप्पांनी खूप मोठा स्टेप घेतलाय. हेच पण सुरू आहे राजकारण, त्याच्यामुळे एक मोठा
बदलाव त्यांना पाहिजे, त्याच्यासाठी एक मोठा स्टेप घेतलाय. नक्कीच आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो या गोष्टीमध्ये आणि आमची तयारी पण तशी चांगलीच सुरू आहे. बघू आता काय रिझल्ट येतो. आता तुम्ही पण राजकारणात वळाले तर आत्ताच्या युवांना तुम्ही काय काय संदेश द्याल? की आम्ही तेच बोलू की असे जे पैशांचे जे घोड सुरू आहे त्याच्यामध्ये काही ट्रॅप बनवू नका आणि जे खरोखर जे काम करणारे आहेत त्यांनाच तुम्ही मतदान करा, कारण की ते 500-1000 दिलेले जास्त दिवस टिकणार नाहीये. आणि जसं पप्पांनी सांगितलं तसंच निवडणूक झाल्यानंतर समजा पप्पा निवडून आले तर त्यापुढे कसे पप्पांना मदत असणार आणि कशा प्रकारे विकास होणार वाढणार? जसं पप्पांनी सांगितलं, पाण्याचे त्रास आहे, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, ते नक्कीच पप्पा करून देणार. लोकांना माहित आहे, लोकांनी पहिले बघितलंय आणि ते नक्कीच कामं पूर्ण होतील. नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत उबाटा गटाचे अधिकृत उमेदवार प्रशांतजी दांडे होते. तुम्हाला जर त्यांचे मुद्दे पटले असेल तर तुम्ही तुमचं मत योग्य त्या ठिकाणी द्या आणि मतदानाचा अधिकार तुम्ही बजावाच. अगदी थोडासा वेळ उरलेला आहे, पटापट घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा. आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. फिनिश कर.